नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीत विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण महाराष्ट्र सेट या एक्झामसाठी सब्जेक्ट लॉ मराठी भाषेमधून लेक्चर सिरीज कंडक्ट केलेले आहे. त्यामधील पहिला सब्जेक्ट आहे लॉ ऑफ टॉर्ट. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत स्ट्रिक्ट लायबिलिटी अँड ॲब्सोल्यूट लायबिलिटी. लायबिलिटीचे दोन काइंड्स आहेत, स्ट्रिक्ट लायबिलिटी अँड ॲब्सोल्यूट लायबिलिटी. त्यामध्ये फर्स्ट काइंड आहे स्ट्रिक्ट लायबिलिटी, त्यालाच दुसरं नाव आहे नो फॉल्ट लायबिलिटी. तर हे बघूया. अ पर्सन मे बी लायबल फॉर सम हार्म इवन दो he is not negligent in causing harm or there is no intention to cause harm, or sometimes he has made some positive efforts to avert harm. This is strict liability. म्हणजे एखाद्या पर्सन कडून हार्म कॉज झालेला आहे, त्यावेळेस त्याची ते निग्लिजंट ऍक्ट नव्हती, त्याने निष्काळजीपणा केलेला नव्हता, किंवा त्याचं इंटेन्शन नव्हतं की पुढच्या व्यक्तीला हार्म कॉज करावं, किंवा जे हार्म कॉज होत होतं त्यावेळेस ते रोखण्यासाठी त्याने प्रयत्न केलेले आहेत. असं असून सुद्धा जर ते हार्म झालेलं असेल तरी त्याला लायबल धरलं जाईल त्या हार्मसाठी टॉर्टमध्ये, आणि ती आहे स्ट्रिक्ट लायबिलिटी किंवा नो फॉल्ट लायबिलिटी. त्याची लिडिंग केस लॉ आहे की ह्या केसमधून ही स्ट्रिक्ट लायबिलिटीची कन्सेप्ट इन्व्हॉल्व झाली, ती म्हणजे रिलायंड वर्सेस फ्लेक्चर. तर रिलायंड वर्सेस फ्लेक्चर या केसमधूनच या स्ट्रिक्ट लायबिलिटीची कन्सेप्ट अस्तित्वात आली. खूप वेळा हा प्रश्न UGC नेट आणि महाराष्ट्र सेटमध्ये विचारलेला आहे. तर ही जी केस होती रिलायन्स वर्सेस फ्लेक्चर, तर त्याचे जज होते जस्टिस ब्लॅकबर्न. जस्टिस ब्लॅकबर्ननी हे जजमेंट डिलिव्हर केलेलं आहे. आता ह्या स्ट्रिक्ट लायबिलिटीचे इसेन्शियल्स काय आहेत ते पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे नॉन नॅचरल यूज ऑफ लँड, सेकंड इस्केप ऑफ थिंग केप्ट, अँड थर्ड कॉज्ड मिसचिफ. म्हणजे त्या लँडचा नॉन नॅचरल यूज असला पाहिजे, त्या ठिकाणी काहीतरी वस्तू ठेवलेली पाहिजे, आणि त्या वस्तू ठेवून त्या लँडवर ती वस्तू ठेवून मिसचिफ कॉज झाली पाहिजे. असं असेल तर ती आहे स्ट्रिक्ट लायबिलिटी. आता स्ट्रिक्ट लायबिलिटीचे काही एक्सेप्शन्स आहेत, काही अपवाद आहेत. तर ते आहेत नॅचरल थिंग ऑन लँड, कन्सेंट ऑफ प्लेंटिफ, ॲक्ट ऑफ स्ट्रेंजर, ॲक्ट ऑफ गॉड, कॉमन बेनिफिट, स्टॅट्युटरी अथॉरिटी अँड डिफॉल्ट ऑफ प्लेंटिफ. तर त्या ठिकाणी त्या जमिनीवरती नॅचरल गोष्टी ठेवलेल्या असतील तर ते एक्सेप्शन आहे स्ट्रिक्ट लायबिलिटीला. प्लेंटिफची कन्सेंट असेल तर स्ट्रिक्ट लायबिलिटीला तो डिफिनेट लायबल नाही. ॲक्ट ऑफ स्ट्रेंजर असेल, त्रयस्थ व्यक्तीचे ॲक्ट असेल तर तेव्हा सुद्धा स्ट्रिक्ट लायबिलिटी नाही. ॲक्ट ऑफ गॉड असेल, कॉमन बेनिफिट असेल, स्टॅट्युटरी अथॉरिटीचं वर्क असेल तर स्ट्रिक्ट लायबिलिटीचं एक्सेप्शन आहे. आणि प्लेंटिफचा डिफॉल्ट असेल, प्लेंटिफची चूक असेल तर ते सुद्धा स्ट्रिक्ट लायबिलिटीला एक्सेप्शन आहे. ही झाली स्ट्रिक्ट लायबिलिटी किंवा नो फॉल्ट लायबिलिटी. नंतर सेकंड आहे ॲब्सोल्यूट लायबिलिटी. तर आपण ॲब्सोल्यूट लायबिलिटी काय आहे थोडक्यात पाहणार आहोत. तर ॲब्सोल्यूट लायबिलिटीमध्ये एंगेज इन हजार्डस ॲक्टिव्हिटी. हजार्डस ॲक्टिव्हिटीमध्ये जर ती व्यक्ती समाविष्ट झालेली असेल तर त्यावेळेस त्याला ॲब्सोल्यूट लायबिलिटीवर तो लायबल राहतो. तर ही कन्सेप्ट इंडियामध्ये इमर्ज झालेली आहे. त्याची लिडिंग केस लॉ आहे MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, कॉमनली नोन ॲज भोपाल गॅस स्ट्रॅटेजी केस. त्याच्या भोपालमध्ये जो मिथेल आयसोनाइट ह्या वायू गळती झाली होती, त्यामुळे जे कामगारांचा मृत्यू झाला होता किंवा शेजारच्या लोकांचा मृत्यू झाला होता, त्यामधून ही कन्सेप्ट अस्तित्वात आली ॲब्सोल्यूट लायबिलिटी. आणि ही जी केस होती MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, तर त्याचे केसचे जजमेंट हे जस्टिस भगवती यांनी दिलेलं आहे. जस्टिस भगवती यांना पायोनियर ऑफ रिट्स किंवा पायोनियर ऑफ फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं. आणि हे जे MC मेहता आहेत ते ॲडव्होकेट होते, त्यांनी ही रिट पिटिशन फाईल केलेली होती. तर या MC मेहतांना सुद्धा ॲडव्होकेट ऑफ रिट पिटिशन असं ओळखलं जातं. तर हे होतं स्ट्रिक्ट लायबिलिटी आणि ॲब्सोल्यूट लायबिलिटी. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लायबिलिटी ऑफ द स्टेट हे पाहणार आहोत.